कडकडीत असा उन्हाळा सुरू आहे. आता उन्हाळा म्हटलं की काहीतरी थंडगार खावंसं वाटतं, प्यावंसं वाटतं. तर त्यासाठीच आज मी तुम्हाला उन्हाळा स्पेशल थंडगार मँगो मस्तानी बनवणार आहोत. तर यालाच आपण मँगो ज्यूस पण म्हणू शकतो. तर बनवायला अगदी सोपं आहे आणि खायला तर भन्नाट अशी चव लागते. तर तुम्ही हे मँगो मस्तानी तुम्ही खाऊ पण शकतात आणि पिऊ पण शकतात. तर रेसिपी दरवेळेस सारखी खूप सोपी आहे. भरपूर अशा टिप्स सहित रेसिपी शेअर केलेली आहे. त्यासाठी रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा. तर हे मँगो मस्तानी पाहता क्षणी बघा तोंडाला पाणी सुटेल अशीच ही रेसिपी आहे. अशाच पारंपरिक आणि नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करा आणि सोबतच बेल आयकॉन प्रेस करा. तर चला मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीसाठी सुरुवात करूया. इथं बघा गोड आंबे घ्यायचे आहेत सुरुवातीला. तर इथं मी काय केले, जवळपास मोठे 3 आंबे घेतले आणि त्याचं वरचं साल जो सालचा भाग असतो तर ते सोलणीच्या साहाय्याने तो छेलून काढला आणि नंतर त्याचा जो गर आहे तर तो गर आपल्याला असे छोटे-छोटे त्याचे पीसेस म्हणजे कट करून घ्यायचा आहे. तर इथं मी मोठ्या एका वाटीत आपल्याला मँगो ज्यूस बनवण्यासाठी मोठ्या एका वाटीत मी आंब्याचे तुकडे घेतले, साखर घेतली आणि एका वाटीमध्ये थोडेसे तुकडे मी बाजूला ठेवलेले आहेत आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये दूध घालण्यासाठी घ्यायचं आहे. आता जसं दूध लागेल तसं आपल्याला थोडंसं दूध पण घालायचं आहे. इथं आपल्याला मिक्सरचं जार घ्यायचं आहे. जारमध्ये बघा जे आंब्याच्या गराचे तुकडे आपण कट केलेले आहेत तर ते जारमध्ये घालायचे. त्याच्यामध्ये नंतर दूध घालायचं, साखर घालायची आणि याच्यामध्ये घालायचं आहे व्हॅनिला आईस्क्रीम. आता हे आईस्क्रीम माझं थोडंसं जरा पगळलेलं आहे तर लाईट गेल्यामुळे थोडंसं ते असं सैल झालेलं आहे आणि नंतर आपल्याला ते मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. त्याचा ज्यूस बनवून घ्यायचा आहे. तर इथं पाहू शकतात मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे. तर इथं मस्त असा मँगो ज्यूस तयार आहे. आता आज आपण फक्त मँगो ज्यूसच बनवणार नाही तर आज आपण थंडगार असं मँगो मस्तानी बनवणार आहोत. तर हे खूप असं प्रसिद्ध आहे. उन्हाळा स्पेशल म्हटलं की मँगो मस्तानी हे आवर्जून ज्यूस बारमध्ये असं बाहेर हॉटेलमध्ये गेलं की मँगो मस्तानी आवर्जून माणसं मागवतात. तर आता तुम्हाला बाहेर मँगो मस्तानी खायला अजिबात जायची गरज नाही. अगदी कमी वेळेमध्ये कमी साहित्यामध्ये तुम्ही घरच्या घरी थंडगार असं मँगो मस्तानी बनवू शकतात. इथं आपलं बघा मँगो ज्यूस तयार आहे. नंतर आपल्याला ग्लास घ्यायचे आहेत काचेचे. त्याच्यामध्ये थोडे-थोडे आंब्याचे तुकडे घालायचे. त्याच्यावरतून आपल्याला घालायची आहे टुटी फ्रुटी घालायची आहे थोडी-थोडी. नंतर त्याच्यावरून आपल्याला मँगो ज्यूस घालायचा आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला परत व्हॅनिला आईस्क्रीम 1-1 चमचा घालायचं, आंब्याचे तुकडे घालायचे त्याच्यावरून आणि नंतर परत टुटी फ्रुटी घालायची आहे आणि नंतर त्याच्यावरून 1-1 चमचा आपल्याला व्हॅनिला आईस्क्रीम घालायचं आहे. तर इथं बघा मस्त अशी थंडगार उन्हाळा स्पेशल मँगो मस्तानी आपली तयार आहे. तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्कीच कमेंट करून सांगा. रेसिपी आवडली असेल तर प्लीज एक लाईक करा, शेअर करा आणि कीर्तीज रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा. वाट कसली बघताय आणि नवनवीन अपडेटसाठी जी साईडची बेल आहे तर बेल वाजवून नोटिफिकेशन ऑल करा. म्हणजे सर्वात अगोदर मी अशा झटपट बनणाऱ्या सोप्या रेसिपी अपलोड केलेल्या सर्वात अगोदर तुम्हाला तुमच्या मोबाईलवर पाहायला भेटतील. आणि नक्कीच एवढा आता उन्हाळा सुरू आहे तर नक्कीच तुम्ही या पद्धतीने मँगो मस्तानी बनवून बघा आणि तुमची पण कशी झाली मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. आणि तुम्ही माझ्या रेसिपी कुठून पाहतात तर ते पण मला कमेंटमध्ये कळवा. तर भेटूयात अशाच एका छानशा आणि सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त रहा. वेळात वेळ काढून रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून खूप 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 धन्यवाद. तर बाय बाय सर्वांना.